आजची प्रमुख बातमी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथून. बोधेगाव येथील मातंग समाजाच्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या प्रश्नावर झालेले उपोषण हे वस्तुस्थितीला धरून नसून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बन्सी मिसाळ यांनी केला आहे. बन्सी मिसाळ यांनी प्रशासनाकडे निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अधिकृत नोंदीच्या आधारे सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी. तसेच कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना आंदोलन करून समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याच सोबतच स्मशानभूमीच्या नावाखाली काही व्यक्ती समाजाची दिशाभूल करत असून व्यापारी आणि नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप बन्सी मिसळ यांनी केला आहे. या सर्व आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. मातंग समाजाच्या नावाचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसेच समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही बन्सी मिसाळ यांनी केले आहे. या प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि चौकशीनंतर नेमकी वस्तुस्थिती काय समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अहिल्यानगर शिवगाव प्रतिनिधी सुखदेव गायकवाड, महाराष्ट्र लोकन्यूज.